सत्ता स्थापना आणि मुख्यमंत्री पदासंदर्भात काल रात्री दिल्लीमध्ये अमित शहांच्या निवासस्थानी महायुतीच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक झाली। काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस या बैठकीला उपस्थित होते। बैठकीमध्ये मुख्यमंत्री पदासह खातेवाटपासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती आहे। आता कालच्या बैठकीनंतर सत्ता स्थापना नाट्याचा दुसरा अंक आज मुंबईमध्ये रंगणार आहे। महायुतीच्या तीनही नेत्यांची आज पुन्हा मुंबईमध्ये बैठक होणार आहे। अमित शहांनी केलेल्या सूचना आणि निर्णयांबद्दल आजच्या बैठकीत चर्चा होईल। तर येत्या 2 दिवसात महाराष्ट्रात निरीक्षक येणार आहेत, त्यामुळे मुख्यमंत्री कोण होणार, शपथविधी कधी होणार हे चित्र लवकरच स्पष्ट होणार आहे। दरम्यान सकारात्मक बैठक झाली, सरकार स्थापनेवर चर्चा झाली, आम्ही सकारात्मक आहोत असं काळजीवाहू मुख्यमंत्री शिंदे यांनी बैठकीनंतर म्हटलंय। बैठक अतिशय सकारात्मक झालेली आहे आणि पुन्हा उद्याही बैठक होईल। आमची भूमिका काल मी जाहीर केली की महायुतीच्या मुख्यमंत्री पदाच्या उमेदवाराला शिवसेनेचा पाठिंबा कालच मी दिलेला आहे, त्यामुळे तो डेडलॉक संपलेला आहे। आज निर्णय झाला नाही, आता ते त्यांचं विधानमंडळाचं नेता निवडीची बैठक होईल ना, त्यानंतर पुढची सगळं काही व्यवस्थित सगळं होईल। पहिला कार्यकाळ आता काळजीवाहू मुख्यमंत्री मी आहे, सगळ्यांची काळजी घेतोय। तुम्ही काय मागणी केली साहेब? लाडकी बहीण फेमस आहे आणि लाडका भाऊ म्हणून माझी ओळख झालेली आहे, आता नवीन ओळख निर्माण झालेली आहे। सक्का लाडका भाऊ, त्या सगळ्या पदांपेक्षा ते मोठं पद आहे मला। त्यामुळे खरं म्हणजे आमची चर्चा जी आहे किंबहुना आजची बैठक जी आहे ही बैठकीमध्ये अतिशय साधक बाधक चर्चा झाली आणि उद्याही आमची बैठक होईल आणि 1-2 दिवसामध्ये निर्णय होईल। आणि या सगळ्या संदर्भात अपडेट जाणून घेऊयात। निलेश बुधावले आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। निलेश, काल दिल्लीच्या बैठकीत नेमकं काय काय झालं आणि आज राज्यामध्ये जी बैठक होणार आहे त्या संदर्भातले काय अपडेट्स आहेत? प्रज्ञा, काल रात्री 10:30 ते साधारणपणे 12 पर्यंत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेची जी भूमिका आहे ती मांडल्याचं पाहायला मिळालं। एकनाथ शिंदेंच्या पक्षाकडून जवळपास 12 मंत्रिपदांची मागणी या बैठकीमध्ये करण्यात आली आहे। यासोबतच विधान परिषदेचं सभापती पद देखील द्यावं अशी देखील मागणी या बैठकीत करण्यात आल्याची माहिती मिळते आहे। कोणती खाती पदरात पडावी यासाठी प्रयत्न आहेत, तर त्यामध्ये प्रामुख्यानं गृह आणि नगर विकास यासह महत्वाची खाती आपल्याला मिळावीत अशी एकनाथ शिंदेंना या बैठकीमध्ये मागणी केल्याचं पाहायला मिळत आहे। यासोबतच ज्यावेळेस पालकमंत्री पदांचं वाटप होईल त्यावेळेस देखील योग्य सन्मान राखला गेला पाहिजे अशी ही विनंती अमित शहांजवळ एकनाथ शिंदेंना केल्याचं पाहायला मिळत आहे। आज देखील मुंबईमध्ये बैठक पार पडते आणि आज या बैठकीमध्ये आणखीन चर्चा होईल आणि त्यानंतर 2 दिवसानंतर निर्णय होताना पाहायला मिळेल। कदाचित पुन्हा ही सर्व मंडळी दिल्लीला येताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। दुसरी महत्वाची बाब अशी आहे की उपमुख्यमंत्री पदाबाबत कालच्या बैठकीमध्ये कोणताही निर्णय झाला नसल्याची देखील माहिती आता समोर आलेली आहे। महायुती म्हणून शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी सोबत आहे अशी देखील एक विश्वास काल एकनाथ शिंदेंना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या जवळ व्यक्त केल्याचं पाहायला मिळालं। प्रज्ञा, निलेश, अपडेट जाणून घेत राहू आज दिवसभरातले। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।